कल्याण डोंबिवलीत मनसेनं शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिला। साहजिकच आहे, ठाकरे गटातनं यावर प्रतिक्रिया आली आणि ठाकरे गटातून प्रतिक्रिया येणार म्हणजे संजय राऊतांची हमखास प्रतिक्रिया असणार। संजय राऊत या मुद्द्यावर सुद्धा बोलले। संजय राऊत यांनी 3 वक्तव्य केली। संजय राऊतांचं पहिलं वक्तव्य होतं की मनसे बेईमान आहे, गद्दार आहे। संजय राऊतांचं दुसरं वक्तव्य होतं केडीएमसी मध्ये ज्या काही घडामोडी झाल्या त्या संपूर्ण राज ठाकरेंना माहीत होत्या। आणि संजय राऊतांचं तिसरं वक्तव्य होतं की या सगळ्या प्रकरणात नीतिमत्ता ओंडक्यासारखी वाहून जाते। संजय राऊतांची ही वक्तव्य ऐकली तर संजय राऊत असं म्हणावं असं वाटतं की संजय राऊत कहना क्या चाहते। अर्थात या सगळ्या घडामोडींनंतर, या सगळ्या प्रतिक्रियांनंतर एक इनसाइड स्टोरी समोर आलेली आहे। नेमकं कल्याण डोंबिवलीमध्ये मनसे आणि शिंदे गटाच्या साटे लोट्यामागे काय इनसाइड स्टोरी आपण पाहूयात। महाराष्ट्रात ठाकरेंची शिवसेना भाजपची साथ देणार। भाजपकडून प्रस्ताव आल्यास विचार करू, ठाकरे सेनेचे सूर बदलले। शिंदेंना मात्र धडा शिकवणारच, ठाकरेंचा निर्धार। महाराष्ट्रातल्या बहुतांश महानगरपालिकांमध्ये सत्तेचा कॅरम असा काही फुटला की अनेकांना अनेकांची सोबत करण्याची वेळ आली। त्यातच आता डोंबिवलीत तर एक वेगळाच ट्रेंड दिसला। भाजप आणि शिवसेना एकत्र लढले, दोघांची बेरीज बहुमताच्या पुढे होती। तरीही शिवसेना आणि भाजपनं एकत्र सत्ता न मांडता शिवसेनेनं मनसेच्या इंजिनाला सोबत घेतलं। मनसेचे 5 नगरसेवक शिवसेनेसोबत खुलेआम गेलेत। कल्याण डोंबिवलीमधल्या या अनपेक्षित घडामोडींमुळे उद्धव ठाकरेंना धक्का बसलाय। त्यामुळेच राऊत म्हणतात नीतिमत्ता ओंडक्यासारखी वाहून जाते। नीतिमत्ता ओंडक्यासारखी वाहून जाऊ नये एवढंच आमचं म्हणणं आहे। काल या विषयावर एक भूमिका मांडलेली आहे। कल्याण डोंबिवलीत जे घडलं ती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संदर्भातली त्यांची पक्षाची भूमिका नाही असं त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं। स्वतः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे ह्यांनासुद्धा ती भूमिका मान्य नाही, ती पक्षाची भूमिका नाही, हे त्यांच्याशी चर्चा झाल्यावरती आमच्या लक्षात आलेलं आहे। संजय राऊत यांचा दावा आहे की कल्याण डोंबिवलीमधल्या मनसे शिवसेना युतीमुळे राज ठाकरे व्यथित आहेत। मात्र राज ठाकरे यांच्या आदेशानुसारच ही युती झाली होती असं राजू पाटील सांगतात। हा अख्खा प्रश्नच संजय राऊत यांनी सोडून दिला। कसा? नीट पहा। राज ठाकरेंना ही भूमिका मान्य असल्याचं राजू पाटील यांनी सांगितलं। राज ठाकरेंना ही भूमिका मान्य असल्याचं त्यांनी सांगितलं आणि त्यांना सांगूनच हे सगळं झालं। एकीकडे राऊत म्हणतात राज ठाकरे व्यथित आहेत, दुसरीकडे राज ठाकरे यांच्याच आदेशानं युती झाली या प्रश्नावर मात्र ते बोलत नाहीत। तिसरीकडे संजय राऊत म्हणतात की श्रीकांत शिंदे, राजू पाटील आणि संदीप देशपांडे यांची आधीच एक बैठक झाली होती। ते मलाच काय उद्धव ठाकरेंना सुद्धा माहीत होतं। ही माहिती सन्मान्य उद्धव ठाकरे यांच्याकडे सुद्धा होती। तुम्ही जे सांगताय ही जी माहिती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही होती, पण ते अत्यंत तुम्हाला माहिती आहे त्यांचा स्वभाव। त्यांनी या संदर्भात मलाही ही माहिती दिली की असं घडत आहे, असं घडत चाललेलं आहे। हे पहिल्या दिवसापासून उद्धव ठाकरे साहेबांकडे याची पूर्ण माहिती होती आणि आता ही काय चाललंय पडद्यामागे त्याची खडानखडा माहिती आहे। या सगळ्याचा अर्थ काय तर मनसे शिवसेनेसोबत गेली त्यामुळे दोन्ही ठाकरे खरंच व्यथित झाले आहेत का, की सगळं ठरवूनच सुरू होतं? केडीएमसी मध्ये मनसे आणि शिवसेनेची युती झालीच कशी याची इनसाइड स्टोरी पहा। कल्याण डोंबिवली महापालिकेत मनसेच्या 5 नगरसेवकांपैकी 4 नगरसेवक हे शिंदे गटाचे आहेत। भाजपसोबत जागा वाटपात या 4 समर्थकांचे वॉर्ड्स भाजपला सुटल्यानं त्यांनी मनसेकडून निवडणूक लढवली। 4ही उमेदवारांच्या प्रचाराचा सगळा खर्च शिंदेंच्या शिवसेनेने केला। मनसेनं शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला नसता तर 4ही नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेसोबत जाणार होते। त्यामुळे नामुष्की टाळण्यासाठी नाईलाजास्तव मनसेनं शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिला। हा निर्णय स्थानिक नेतृत्वाचा आहे असं जरी मनसेच्या वतीनं सांगण्यात आलं तरी राज ठाकरे यांना संपूर्ण घटनाक्रमाची आधीपासूनच कल्पना होती। गंमत म्हणजे शिंदेंनी फक्त मनसेतच आपले समर्थक पाठवले असं नाही,
तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत सुद्धा आपल्या समर्थकांना पाठवत तिकीटं मिळवून दिली. त्यापैकी मधुर म्हात्रे आणि कीर्ती ढोणे हे श्रीकांत शिंदे यांचे कट्टर समर्थक ठाकरे गटातून निवडणूक लढवून जिंकले सुद्धा. त्यामुळे साहजिकच जिंकल्यानंतर हे दोन्ही नगरसेवक श्रीकांत शिंदे यांच्याकडे गेले. पण या दोघांव्यतिरिक्त ठाकरे गटातील आणखीन 2 नगरसेवक नॉट रिचेबल झाल्याने ठाकरेंकडे केवळ 7च नगरसेवक शिल्लक राहिले आहेत. परिणामी ठाकरे गटाच्या KDMCतल्या नगरसेवकांचा पूर्ण गट काही स्थापन होऊ शकला नाही. कल्याण डोंबिवलीमध्ये ठाकरेंचे 4 नगरसेवक नॉट रिचेबल आहेत आणि बहुतेक ते सुद्धा शिवसेना मनसेसोबत सत्तेत जाऊन बसतील. उरलेले ठाकरेंचे नगरसेवक मात्र मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या भेटीला गेले होते. गट स्थापन करण्यासाठी पक्षाकडून निवडून आलेल्या एकूण नगरसेवकांच्या 2/3 नगरसेवक कोकण विभागीय आयुक्तांसमोर असणे गरजेचे आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत ठाकरे गटाचे 11 नगरसेवक निवडून आले होते. स्वतंत्र गट स्थापनेसाठी 8 नगरसेवकांची गरज आहे. मात्र कोकण विभागीय आयुक्तांकडे फक्त ठाकरे गटाचे 7च नगरसेवक हजर होते. त्यामुळे गट स्थापन त्यांना करता आला नाही. नगरसेवकांची नोंदणी झाली आहे, परंतु स्वतंत्र गट ठाकरे गटाचा अजून झाला नाही आहे. गट स्थापन न झाल्याने महापौर पदाच्या निवडणुकीत ठाकरे गटाकडून नगरसेवकांना व्हीप बजावता येणार नाही. कुणीही कोणाबरोबरही जाईल अशी चिन्ह असताना ठाकरे गटानं आणखीन एक महत्त्वाचं वक्तव्य केलंय. एक वेळ भाजप बरोबर जाऊ, पण शिंदेंना धडा शिकवायचाच आहे असं ठाकरे गटाचं म्हणणं आहे. नाही, आमच्याकडून काही निर्णय झाला नाही. आम्ही अशा प्रस्तावांना केराची टोपली दाखवतो अनेकदा. भारतीय जनता पक्षाबरोबर काही ठिकाणी म्हणजे जिथे अत्यंत अस्थिरता आहे, अनस्टेबिलिटी आहे, तिथे आम्ही शिंदेबरोबर कदापि जाणार नाही. इतर जर काही पर्याय उपलब्ध असतील तर त्या संदर्भात पक्षप्रमुख निर्णय घेतील, पण परस्पर कोणी निर्णय घेणार नाही. राऊतांचं हे वक्तव्य पाहता ठाकरेंची शिवसेना भाजपसोबत गेली तर आश्चर्य वाटायला नको. आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे ठाकरेंनी मुंबईत चांगली लढत दिली आहे. पण आता नगरसेवक टिकवण्याचं मोठं आव्हान ठाकरेंसमोर आहे. त्यामुळे सत्तेतला थोडा तरी वाटा मिळावा अशी ठाकरेंच्या शिवसेनेची इच्छा असेल. आणि हे सगळं पाहता पडद्यामागे निश्चित काहीतरी हालचाली सुरू आहेत का या शंकेला वाव आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.